हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहे याचा 16 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे स्वीटीला लाडू बनवत असताना चटका बसतो तेव्हा सगळे येतात आणि स्वीटी रडत रडत बोलते, आई बिखर गया सब. तेव्हा आई बोलते, अगं ते पडलं ते राहू दे बाळा, पण मी येणार होती ना, कशाला केलंस तू? किती भाजलाय बघा पोरीचा हात. तेव्हा मकरंद बोलतो, थांब स्वीटी इकडे बघू. मकरंद पटकन तिच्या हातावर पाणी टाकतो. तेव्हा समीर सीमाकडे बघतो आणि त्याला कळतं की सीमाने हे काहीतरी केलं आहे. इकडे स्वीटी बोलते, मकरंद पाणी टाकतो तेव्हा मकरंद जल रहा आहे आणि तिथून निघून जाते. तेव्हा मकरंद तिच्यावर चिडतो, अरे जल रहा आहे म्हणजे काय? कोणी सांगितलं होतं तुला असे उद्योग करायला? तेव्हा आई बोलते, मकरंद तिला काय ओरडतोयस तू? अरे तिला लाडू शिकायचे होते. तेव्हा मकरंद बोलतो, अरे लाडू शिकायचे होते म्हणजे काय? मग एवढा हात भाजून घ्यायचा का? तेव्हा आई बोलली, हे बघ तिळाचे लाडू वळताना ना हात भाजतात, गरम गरम वळवायला लागतात. तेव्हा आई बोलते, बाळा पहिल्यांदाच करत होतीस ना, मग एवढं गरम गरम हातात नाही घ्यायचं, जरा सांभाळून करायचं. तेव्हा आई बोलते, सीमा तू होतीस ना? तेव्हा सीमा बोलते, हो आई, मी विचारलं होतं तिला, ती हो बोलली आणि मला काय माहिती ती एवढं गरम गरम हातावर घेईल. तेव्हा आई बोलते, खूप भाजले का गं? खूप आग होते का? थांब ये तू माझ्याकडे ये, मी आहे तिच्यासोबत, कोणी काळजी करू नका, मी आहे तिच्यासोबत. म्हणून आई स्वीटीला घेऊन जाते. तेव्हा बाबा पण बोलला, चला चला बाहेर चला, नका काळजी करू, चला पतंग उडवूया. तेवढ्यात सीमा पण बाहेर जायला निघते. तेव्हा समीर बोलतो, तू कुठे चालली? तेव्हा सीमा बोलते, बाहेर. तेव्हा समीर बोलतो, स्वीटीच्या हाताला लागले, आई तिला मलमपट्टी करते, तू तिथे असायला हवं होतं ना. तेव्हा सीमा बोलते, हो. आणि तेव्हा समीर बोलतो, या. इकडे शुभा मेहंदीचं बाऊल काढते. तेव्हा स्वीटी बोलते, ये क्या आहे आई, मेहंदी? तेव्हा शुभा बोलते, तुझ्यासाठीच काढून ठेवली होती, पण मला काय माहीत तुझको मेहंदी लगाने की इतनी घाई आहे. तेव्हा शुभा बोलते, हे बघ ही मेहंदी खूप थंड थंड असते, ये मी तुला लावते. समीर पण तिथे येतो. तेव्हा शुभा मेहंदी लावताना म्हणते, आता ना तुला छान थंड थंड वाटेल. तेव्हा तिथे सीमा पण येते आणि सीमा पण बघत असते. तेव्हा शुभा मेहंदी लावताना म्हणते, काय गं काय झालं, का बघतेस, अजून जळजळत आहे का बाळा तुला? तेव्हा स्वीटी बोलते, नाही बहुत अच्छा लग रहा है. तेव्हा शुभा बोलते की मी म्हटलं होतं ना तुला मेहंदी थंड असते. तेव्हा स्वीटी बोलते, अच्छा तो लग रहा है, लेकिन लेकिन पता नहीं मेहंदी की वजह से या आपकी प्यार की वजह से. तेव्हा शुभा स्वीटीकडे बघत राहते. तेव्हा सीमा पण त्यांच्याकडे बघते. इकडे स्वीटी बोलते, आई वो लड्डू का मैंने सब गिरा दिया उसके लिए सॉरी. तेव्हा शुभा बोलते, अगं ठीक आहे गं बाळा, लाडूचं काय, आपण परत बनवू ना. सीमाला कोणाचा तरी फोन येतो आणि ती फोन बघून म्हणते, आलेच. समीर पण सीमाच्या मागे बाहेर जातो. इकडे सीमा फोन उचलते आणि बोलते, घमंडे तुम्हाला काही काळ वेळ आहे का नाही? कधी काय फोन करतात. तेव्हा घमंडे बोलतो, मग वेळ काय तुम्हालाच असतो का? मी तुम्हाला आता साहेबांचं लास्ट ऑर्डर देतो आहे. तेव्हा सीमा म्हणते, म्हणजे साहेबांनी तुम्हाला जी ऑर्डर दिली होती, साहेबांनी तुम्हाला जी ऑफर दिली होती ती आठवते ना? तेव्हा सीमा बोलते, कसली ऑफर? तेव्हा ते बोलतात की घराच्या ओरिजिनल कागदपत्रांच्या बदल्यात 5 लाखाची ऑफर. तेव्हा सीमा बोलते, हा आठवते. तेव्हा घमंडे बोलतात की त्या ऑफरसाठी साहेबांनी बजर लावला आहे. तेव्हा सीमा बोलते, म्हणजे? तेव्हा घमंडे बोलतात, येत्या 2 दिवसात जर तुम्ही कागदपत्र टेबलवर नाही ठेवले ना, तर ही ऑफर बंद होणार. तेव्हा सीमा बोलते, प्लीज मला वेळ द्या. त्यावर घमंडे बोलतात, वेळ संपत आली आहे मॅडम, आता तुम्हाला जी काही वेळ मागायची ते सरळ नारडा साहेबांना सांगा. तेव्हा सीमा मागे वळून बघते तर समीर मागे उभा असतो. तेव्हा सीमा बोलते, तू? तेव्हा समीर बोलतो, चोरी पकडली गेली. तेव्हा सीमा बोलते, काय? तेव्हा समीर बोलतो, चोरी पकडल्या गेल्यासारखे का दिसतेस तू? तेव्हा सीमा बोलते, काय काही पण हा समीर, तू पण ना, आणि डोक्याला हात लावून पुढे निघते. तेवढ्यात समीर तिचा हात धरतो. इकडे स्वीटी हात बघून हसत असते. तेवढ्यात मकरंद येतो, काय गं खूप स्वस्त बसलीस, हात दुखत नाही तुझा? तेव्हा स्वीटी बोलते, नाही तो. तेव्हा मकरंद बोलतो, आत्ता कुठली ट्युशन नाही आहे तुझी? मराठी शिकायची, लाडू शिकायची, स्वयंपाक करायची. तेव्हा
तेव्हा स्वीटी मेहंदीचा हात दाखवते आणि बोलते, ये देखो ये दुल्हने तक किसी भी काम को हाथ नहीं लगाने की ऑर्डर दी है आई ने. तेव्हा मकरंद बोलतो, हे बेस्ट केलं आईने. निदान निदान हे धुवेपर्यंत तरी तू माझ्यापासून इकडे तिकडे पळणार नाही. तेव्हा स्वीटी बोलते, कितनी प्यारी है ना आई, मेरी सारी गलती को हमेशा माफ़ कर देती है. तेव्हा स्वीटी बोलते मेहंदीचा हात बघून, अब मेहंदी भी लग गई हाथों में मेरे और कुछ दिनों में हमारी शादी भी हो जाएगी और फिर. तेव्हा मकरंद बोलतो फिर. स्वीटी बोलते फिर सारे टेंशन, सारी मुसीबतें, सारी चिंताएं दूर हो जाएगी है ना. तेव्हा मकरंद करतो आणि शांत होतो. तेव्हा स्वीटी बोलते, क्या हुआ बताओ. तेव्हा मकरंद बोलतो, काही नाही. तेव्हा स्वीटी बोलते, अरे बताओ ना. तेव्हा मकरंद बोलतो, स्वीटी माझं अजून टेन्शन पूर्णपणे गेलेलं नाही आहे. इकडे समीर सीमाला बोलतो, पैशाचं बोलत होतीस का कुणाशी. तेव्हा सीमा बोलते, तू ऐकलंस का. तेव्हा समीर बोलतो, तुझा चेहरा सगळं काही सांगतोय, ऐकायला कशाला पाहिजे नाही का. तेव्हा सीमाला थोडं वाटतं की अरे काहीच ऐकलेलं नाही म्हणून. तेव्हा समीर बोलतो, जरा थोडा वेळ हवा आहे, मला वेळ द्या. कशाला हवा आहे वेळ. तेव्हा सीमा बोलते, वेळ, मला पैशांची सोय करायची. तेव्हा समीर बोलतो, कशाला पैसे. तेव्हा सीमा बोलते, तुझ्याकडे घरच्यांना खर्च करायला पैसे असतात, फक्त माझ्यासाठीच नसतात. आता हे बघ ना तुझ्या भावाचं लग्न आहे, तुझे आईबाप जिवंत आहे. तेव्हा समीर तिच्यावर ओरडतो, सीमा. तेव्हा सीमा बोलते, अरे मुलांची जबाबदारी आईबाबांची असते ना. तुझे आईबाप तर जिवंत आहे, पण तूच जबाबदारी घेतोयस. तू काय कर्णाचा अवतार ना, आधीच पैसे देऊन बसलायस. तेव्हा समीर बोलतो, त्याचा इथे काय संबंध आहे. सीमा बोलते, संबंध काय, आता ते जे पैसे इथे असते. तेव्हा समीर बोलतो, इथे असते तर पैशाचं काय, तुला पैसे कशाला हवेत. तेव्हा सीमा बोलते, मला फॉरेन ट्रिपला जायचे आणि त्यासाठीच माझ्या मैत्रिणीचा फोन होता. तेवढ्यात समीर म्हणतो, बघू. तेवढ्यात सीमा फोन असं बाजूला करते आणि बोलते, का तुला कशाला बघायचं आहे. तेव्हा सीमा बोलते, हे बघ समीर, ती नेहमी जाते फॉरेन ट्रिपला आणि मगाशी तुला जी लिंक पाठवली होती ना, ती तिनेच पाठवली होती आणि त्यासाठीच मला पैसे पाहिजे होते, मला तिथे पैसे भरायचे. तेव्हा समीर तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो, सीमा, फॉरेन ट्रिपसाठी आत्ता जाणं गरजेचं आहे का गं. तेव्हा सीमा बोलते, का तुला हवे तेव्हा कसेही पैसे खर्च करायचे आणि मी नाही करायचे. तेव्हा समीर बोलतो, कर ना, आहेत पैसे. तेव्हा सीमा बोलते, त्याचीच सोय करते मी, तू नको काळजी करू. तेव्हा समीर सीमाला शंकेने विचारतो, फोनवर नक्की हेच बोलत होतीस. तेव्हा सीमा बोलते, मी कशाला खोटं बोलू. आणि समीर असं करून ती तिथून निघून जाते. तेव्हा सीमा गेल्यावर समीर बोलतो, ही नक्कीच काहीतरी लपवते. इकडे स्वीटी आणि मकरंद बसलेले असतात. स्वीटी मकरंदला विचारते की कसलं टेन्शन, का नाही गेलं. तेव्हा मकरंद बोलतो की अजून माझ्या नवीन जॉबचं अपॉइंटमेंट लेटर माझ्या हातात नाही आलं. तेव्हा स्वीटी उठते आणि मकरंदकडे जाते आणि मकरंदला बोलते, मकरंद लेकिन जॉब तो पक्की आहे ना. त्यावर मकरंद बोलतो, हो तसं म्हणाले येते, पण जोवर ऑफिशियल लेटर येत नाही, कन्फर्मेशनचा मेल येत नाही, तोवर काय नक्की समजायचं. तेव्हा स्वीटी बोलते, धीरज रखो मकरंद, सब ठीक हो जाएगा. त्यावर मकरंद बोलतो, तुला कळत नाही स्वीटी, जोवर माझा नवीन जॉबचं काही फायनल होत नाही, तोवर माझं इन्कमही चालू होणार नाही. तोवर मी हे लग्न कसं करू गं. आपल्या सेविंग्सवर आपण दोघं कसं राहणार आहोत. तुला कळतं आहे का मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा स्वीटी बोलते, मला कळतं आहे मकरंद, लेकिन तुम काबिल हो, होशियार हो, आज ना कल आ जाएगा लेटर और हमारा इनकम भी शुरू हो जाए और हमारे सर पर आई बाबा का आशीर्वाद है. हे क्यों बोल रहे हो तुम. इकडे शुभा आहो आहो म्हणून आवाज देते आणि तेव्हा बाबा बोलतात, काय झालं तुला ओरडायला. तेव्हा शुभा बोलते, का हो तुम्ही शमिकाला हो म्हणाला. तेव्हा बाबा बोलतात, कशाबद्दल तेव्हा शुभा बोलते की तुम्ही शमिकाला हो बोला की मकरंद आणि स्वीटीच्या लग्नात आपण दोघी नाचणार म्हणून. तेव्हा शुभा बोलते, मी तिला निक्षून नाही म्हणाले. तेव्हा ती म्हणाली की काका हो बोलतात ते. तेव्हा बाबा बोलले, नाही ते. तेव्हा शुभा बोलते, अहो नाही काय ते. लग्नाची 17-60 कामं आहेत माझ्या डोक्याची, त्यातही नाचायचं कुठून मध्ये काढलं तुम्ही. तेव्हा शुभा बोलते, मुलांना काय करायचं ते करू द्या ना, आपण कशाला शिंग मोडून वासरात शिरायचं. तेव्हा बाबा बोलतात, तू जरा मला बोलू देशील का. तेव्हा शुभा बोलते, मला काही ऐकायचं नाही तुमचं, असंच तुम्ही हो बोलतात आणि मला तोंड घशी पाडतात.
शाळेत कधी मी नाच गाणं केलेलं नाही आहे. त्यावर बाबा बोलतात, तू शाळेत तरी नाचली होतीस, पण तू शाळेत काही केलं नसेल, पण मी तुला आठवतो कोकणात मी बाला डान्स केला होता. तेव्हा शुभा बोलते, हे आठवतं आहे ना तुम्हाला? कशाला स्वतःसमोर आपलं फसं करून घ्यायचं हो. त्यावर त्यावर बाबा बोलतात, हसू दे गं, हसले तर हसू दे. तेव्हा बाबा बोलतात, अगं असू दे गं, मुलं एवढी उत्साहात होती ना, तर त्यांचा उत्साह काय माझ्याने मोडला नाही. तेव्हा शुभा बोलते, अहो पण कशाला? त्यावर बाबा बोलतात, असू दे गं, मला तरी कधी संधी भेटणार आहे माझ्या बायलीसोबत असं हातात हात घालून मिरवायची. तेव्हा शुभा बोलते, राहू द्या हां, अगदी गोड बोलले की झालं तुमचं सगळं. त्यावर बाबा बोलतात, राहू दे गं, आजचा गोड दिवस आहे. आणि इकडे तिकडे ते तिळाचे लाडू बाबा हातात घेतात आणि शुभाच्या हातात देतात आणि बोलतात, हे बघा शुभाबाई, आणि ना आजच्या दिवशी तरी गोड गोड बोला आमच्याशी. आणि दोघं हसायला लागतात. तेव्हा शुभा यशवंतला तिळगुळ देते आणि पाय पडते. तेव्हा बाबा बोलतात, असू दे गं. तेव्हा शुभा बोलते, असू दे काय हो, वयाने मोठे आहेत माझ्याशी तुम्ही, पडू द्या ना. तेव्हा बाबा बोलतात, हां माहिती आहे, वयाने मोठा हे जाणीव करून देण्यासाठीच तर तू माझे पाय पडत असते. तेव्हा शुभा बोलते, काहीतरी काय? तेव्हा यशवंत बोलतो, लक्षात ठेव, नाचामध्ये नाही तुझ्यापेक्षा भाव खाऊन गेलो ना, तर नावाचं यशवंत नाही. तेव्हा शुभा बोलते, बरं तयार आहात ना तुम्ही? चला बाहेर एकदा सगळ्यांना जाऊन तिळगुळ देऊ. तेव्हा बाबा बोलतात, हो हो. आणि शुभा, बरं या लवकर असं म्हणून बाहेर जाते. तेव्हा शुभा बाहेर येते. समीर, सीमा, मकरंद या बाहेर जरा. आणि सीमा माधव भाऊजींना तिळगुळ देते आणि बोलते, भाऊजी ही घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा शुभा मकरंदला तिळगुळ देते आणि बोलते, हे घे, तिळगुळ घे आणि स्वीटीशी गोड गोड बोल, खूप खूप बोल. तेव्हा तेव्हा मकरंद आईचे पाय पडतो आणि बोलतो, हो का? बाय द वे, मी स्वीटीशी गोड गोडच बोलतो. तेव्हा आई बोलते, हो का? तेव्हा बोलतो, हे बघ, आलीस बघ, विचार तिला. तेव्हा शुभा समूला तिळगुळ देते आणि बोलते, शमू तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. तेव्हा समू बोलते, मावशी मी पाया पडते हां, नाही तर माझी आई मला परत एक लेक्चर देईल. तेव्हा शुभा स्वीटीला तिळगुळ देते आणि बोलते, स्वीटी हे तिळगुळ घे, हा तिळाचा लाडू असा द्यायचा आणि बोलायचं, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. तेव्हा स्वीटी तिळगुळ घे आणि गोड गोड बोल म्हणते आणि आईच्या पाया पडते. तेव्हा सीमा आतमधून आवाज देते, आई आवाज दिला का? तेव्हा शुभा बोलते, हो. तेव्हा सीमा बोलते की काय झालं? तेव्हा शुभा बोलते, अगं इकडे ये आणि हे घे, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. सम्या कुठे गेला? तेव्हा ती बोलते, तो बाहेर गेलाय वाटतं आणि मी पण बाहेर चालली आहे, माझं महत्त्वाचं काम आहे. असं बोलून सीमा बाहेर निघून जाते. तेव्हा बाबा येतात आणि बोलतो, अरे ही कुठे गेली? तेव्हा शुभा बोलते, अहो काहीतरी काम असेल तिचं. तेव्हा यशवंत बोलतो, अरे आजच्या दिवशी गोड बोलावं, थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे, ही कसली घाई? तेव्हा शुभा बोलते, अहो ठीक आहे, जाऊ द्या ना. नाही नमस्कार केला तिने, नाही घेतले आशीर्वाद, पण आपले आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे की नाहीत? तेव्हा यशवंत बोलतो, तू तिचीच बाजू घे. तेव्हा आई हसते आणि बोलते, चला बाहेर तिळगुळ द्यायचं आहे आपल्याला. सीमा इकडे ऑफिसमध्ये येते आणि घमंडे आणि साहेब तिला पैशांची बॅग उघडी करून देतात. तेव्हा सीमा त्या पैशांकडे बघतच असते. तेव्हा साहेब बोलतात, की हे घ्या तुमची पैशांची बॅग. तेव्हा सीमा बोलते, माझे पैसे? तेव्हा साहेब बोलतात, 10 लाख आहेत. तेव्हा सीमा थँक्यू सर बोलून पैशांना हात लावते. तेव्हा ते साहेब पैशांची बॅग ओढून घेतात. तेव्हा ते बोलतात, हे पैसे तुमच्याचसाठी आहेत, पण हे पैसे अजून तुमचे झाले नाही मिसेस किल्लेदार. तेव्हा सीमा बोलते, म्हणजे? तेव्हा ते बोलतात, अहो तुम्हाला माझी अट माहिती आहे ना? तेव्हा सीमा बोलते, अट म्हणजे कोणती? तेव्हा साहेब बोलतात, घमंडे तुम्ही माझा निरोप दिला नाही का यांना? तेव्हा घमंडे बोलतात, हो दिला साहेब. तेव्हा किल्लेदार बोलतात, मॅडम ते ओरिजिनल पेपर. तेव्हा साहेब बोलतात, हे बघा मॅडम, तुम्ही तुम्हा तुम्ही तुम्हा तुम्ही आम्हाला तुमची जागा देणार असं म्हणून चालत नाही. त्याच्यासाठी काही गोष्टी पण कराव्या लागतात. जोपर्यंत तुम्ही मला तुमचे ओरिजिनल पेपर देणार नाही, तोपर्यंत मला पुढची फॉर्मॅलिटी सुरू करता येणार नाहीत. कळतं आहे ना तुम्हाला? तेव्हा सीमा बोलते, हो हो सर कळतं आहे ना, ओरिजिनल पेपर माझ्याच जवळ आहेत, सेफ आहेत. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा साहेब बोलतात, विश्वास आहे? विश्वास आहे ना, मी तुमच्या पेपर्स घेतल्यानंतर तुमच्यासाठी काढून ठेवलेले पैसे पण इथे आहेत, अगदी सेफ आहेत. तुम्ही तुमचे ओरिजिनल पेपर द्या आणि तुमचे पैसे उचलून घेऊन जा. तेव्हा सीमा बोलते, हो सर पण थोडी अडचण होती. तेव्हा सर बोलतात, की मला हे बघा, मला तुमच्या अडचणी सोडवण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त लवकरात लवकर तुमचे ओरिजिनल पेपर्स हवेत, दॅट्स इट. आता तुम्ही ते पेपर कसे आणायचे तुमचं तुम्ही बघा. आणि ते सर निघून जातात आणि बोलतात, की घमंडे मी जातो आहे, मॅडमच्या चहा पाण्याचं बघा. तेव्हा सीमा पैशांकडे बघते आणि उठायला लागते. तेव्हा घमंडे बोलतात, थांबा मॅडम, अजून कुठे निघालात? अजून बोलणं संपलं नाही आहे आपलं.
तेव्हा घमंडे बोलतात, तुमचं काय चालू आहे मला कळत नाही असं नका समजू. मिसेस किल्लेदार, जागा आता तुमच्या सासू सासऱ्यांच्या नावावरती आहे, म्हणजे पेपर्सही त्यांच्याकडे असेल. तेव्हा सीमा बोलते, हो, तुम्ही फक्त एक काम करा, ते पेपर्स त्यांच्याकडून मिळवा, बाकी सगळं आम्ही करतो. तेव्हा सीमा बोलते, हो पण पेपर्स आईबाबांच्या नावाने आहे. तेव्हा घमंडे बोलतात, त्याची चिंता तुम्ही नका करू, ते नावावर करून घेऊ आम्ही. तेव्हा सीमा बोलते, कसे? तेव्हा घमंडे बोलतात, अहो मॅडम, सगळंच सांगायचं का आम्ही? तसे तुम्ही हुशार आहात. जेव्हा सरळ मार्गाने गोष्ट होत नसेल तेव्हा मार्ग थोडा वाकडा करावा लागतो. बिझनेसमध्ये या अशा गोष्टी कराव्या लागतात, तुम्हालाही आणि आम्हालाही. आणि इथेच एपिसोड संपतो.